मी आमचे भाशेन भाषण करते मराठीन तितकीशी आमकां जमाना तेका लागून सांगूंक सोदता की पेडणे ट्रस्ट सेवा करपाक आमचे सर पेडण्या 100 दिसां पयलीं पेडण्या येयले आनी थोडेशा मोजक्या लोकांक आमकां ते भेटले म्हणजे मेळ्ळे. तुमकां इतकेंच सांगूंक सोदता 100 दिसान आयज तोंडा फुडें आमच्या व्हडलोसो काय प्रयत्न आमी करूंक ना, पण त्याच्या अभ्यासाच्या माध्यमांसून पेडणेकरांनी ताका कितपर्यंत सहकार्य केला ह्या तुमच्या जनार्दनाच्या आणि महिला वर्गाच्या आणि युथाच्या या जमलेल्या सगळ्या पेडणेकरांच्या कृपेन ह्या दिसण्यान येता. थोडीशी कोणीतरी आदल्या नेत्यांनी त्याची चेष्टा केल्ली, काय म्हणून उत्तम पार्सेकर ह्या एकटा थोडेशे 25 वर्सां 30 वर्सां पेडण्या मतदारसंघात मंत्री रावले, खूपशे अनेक सेवा दिली. ते म्हणतात कोणतरी एक जॉब स्टॅम्पर येला आणि कोण येला म्हणजे त्यांच्याकडे उतरां स्वताची ना. आणि एक सुशिक्षित माणूस पेडण्या येऊन काहीतरी घडणूक करूंक सोदता जाल्यार हेंच्या पोटान दुखता. हांव एकूच सांगूंक सोदता की 2 दिसां पयलीं आमी बॅनर लावपाक स्टार्ट केले सराच्या ह्या प्रोग्रामाचेर. आमच्या मतदारसंघान मकादलातून सुरवात केली आणि ते पेडण्यापर्यंत सोपोवपाचो प्रयत्न केलो. तर बलाढ्य माणसांचे बलाढ्य फोन जे पेडण्यान कोण 7.5 वर्सां काम करता, कोण 25 वर्सां काम करता, कोण 5 वर्सां काम करता, तेचे काम करपाची कुवत नासतना असले हवेन नाका तसले हवेन बॉम्ब मारपी हे लोक. अरे तुमकां चॅलेंज ना जाल्यार उत्तम पार्सेकराक फोन करून सांगा बॅनर लावू नका जावं तूं कितें करूं नका म्हणून. पण ते लपाछुपी करून आमच्या पेडण्याची भुरग्याची वाट लावू नका. कित्याक तर त्या माणसांनी ते बॅनर काडूंक ना, आमच्या पेडण्याच्याच भुरग्यांक काडूंक लायले आनी आमच्या पेडण्याच्या भुरग्यांक ही वाट लावपाक हे लोक पेडण्या येता. तेका लागून आमी आयज सुशिक्षीत माणसां बरोबर उबे आहा. हांव पेडणेकारांक एकूच सांगूंक सोदता, उत्तमजी पार्सेकर हेका मी 2015तल्यान वळखता. PWD सेक्टरान ते JEE पासून PC पर्यंत त्याचो कारकत चल्लेली आहा. मी बघला 40 मतदारसंघाचे आमदार, आजी माजी मुख्यमंत्री, मंत्रीगण, उपमुख्यमंत्री त्याच्या फोनाशिवाय खंय काम करूंक पावलेले आपल्या मतदारसंघात. आणि जो माणूस एका मोठ्या व्यासपीठाचेर बसान मोठ्या ऑफिसान बसान 40 मतदारसंघात उदरगत करूंक शकता, तो पेडण्यान 33,000 लोकांची मतदारसंघात उदरगत करपाक खंयच कमी पडचो ना हेची पेडणेकारांक गावी दिता. आयज त्याच्या वांगडा येतो ना विनोद मेथर जावं प्रकाश कांबळी पेडण्यान रावन कितें करतले तेका लागून तेची खुबशी सट्टा चलता. आयज दाखोवन दिला पेडणेकारांनी जे पेडणेकार आयज आहात तांकां खरीच सुशिक्षिताची गरज आहा म्हणून आयज पेडणेकार येयल्ले आहात. आमी कोणाकच पयशे दिवन हाडूंक ना, ही आमच्या एक उतराची देण आहा. आनी तुमकां चॅलेंज करता पेडणेकारांक, आमी त्याच्या बरोबर कार्यर आहा ते खाव आनी पयसो करपाक ना. आमी 25 ते 40 वर्सां नेत्या बरोबर काम केलां, पण आमी लॉसाना केन्ना पयशा फाटल्यान ना. कोणाक तरी खंय तरी फायदो जावं. म्हाजो भुरगो एअरपोर्टाचेर गाडयेन भाडी मारता, दुसरो भुरगो म्हाजो हॉटेलान एक मॅनेजरींग करता. नेत्या बरोबर फिरलो आमी, मुख्यमंत्र्या बरोबर फिरलो आमी, मंत्र्या बरोबर फिरलो आमी, आमदारकी आमी सांबाळ्ळी, म्युन्सिपाल्टी आमी सांबाळ्ळी, पण आमच्या भुरग्याक केव्हाच लावन आमी फिरांक ना. हो आमचो मेन स्टेटस आहा. आयज जो उत्तमजी पार्सेकरा बरोबर हांव उबो आहा, म्हाजी चॅलेंज आहा पेडण्या खातीर कितें तरी करतलो म्हणून. आनी तुमकां एकूच सांगता, आयज तुमी आमच्या उतराक ह्या जाग्यार आनी ह्या व्यासपीठाचेर येयल्यात, खूब आनंद दिसता की तुमकां सुद्दां ताका सपोर्ट करपाचो आहा. आयज आमचें हे फक्त ट्रस्टाचें ओपनिंग आहा, जाहीर सभा न्हू. जे दीस आमची जाहीर सभा आसतली ते दीस पेडण्या मतदारसंघाचे 10,000 लोक व्यासपीठाचेर आसतले आनी ते हांगा नासतले. तुमकां सांगता हांगासर हांगा नासतले. हे जे आमच्या सन्मानीय बसलेले आहात तेंचो सत्कार कित्याक केला, तेंचो सत्कार केला खरोखर ते काम करपी नेतृत्व आज कोणा फुडें बसला. आयज आमच्या फुडें आप्पासाहेब आहा. आप्पासाहेब म्हणजे आमच्या ल्हानपणाचो त्यांनी पोलीस स्टेशनाचेर सेवा केल्ली आमी बघल्या. तुम्ही ऐकल्यात 9966 प्रकल्प, 9966 प्रकल्प जबाबदार
साखळी केरी आमच्या फोंडा केरी मतदारसंघात जाय तेव्हा तर आपा केली हो आमचं थंय PI म्हणून काम करी पण पळांक ना शेवटपर्यंत थंय कारकीर्द बदलली आपा केली आमचं जरी आमच्या गरीब घराण्यान जन्माक घेऊन येणारा माणूस उच्च स्थानात क्राईम ब्रँची बरोबर पावलो क्राईम ब्रँच ऑफ गोवा हे पद त्यांनी सांभाळले सेकंड थिंग आयज आमच्या वांगडा बाबू जोशी आहात नाना आहात गावे सर आहात गावडे सर आहात प्रत्येक माणसाक मी वळखतोय आणि मी या सर्वां वांगडा काम करतोय मी जवळ जवळ मतदारसंघात संपूर्ण वळखतोय आज जवळ जवळ आमच्या 8 पंचायतीन जावं एक म्युन्सिपाल्टी आहा त्याचे 40 ते 35 वर्षाचे आजी माझी सरपंच आणि आताचे सगळे सर्व गण आमचे जे आहोत त्यांना सुद्धा मी परिचित आहे मी सांगांक सोदतोय 33,000 आमच्या सगळ्या लोकांक सराक मोठ्या प्रमाणात सहकार्य करया आणि सराची जी ताकद आहा ती बळकट करून फुडल्या खंयच्या तरी पक्षाक दाखवया आणि त्याचा नेतृत्व हातीन घेऊन सराक पेडण्या मतदारसंघात उभं राहूया इतकेच सांगून तुमकां सगळ्यांक धन्यवाद म्हणतोय आणि माझे 2 शब्द आटपते घेतात देव बरे कर धन्यवाद श्री प्रकाशजी कांबळे सर. यानंतर आपले विचार मांडण्यासाठी मी आमंत्रित करते श्रीमान उल्हासजी देऊलकर. सत्कार मूर्तींचे मातशे लिस्ट धाडा सत्कार मूर्ती रे सत्कार लिस्ट श्री देव मूळवीर सत्पुरुष माझी आई भगवती माता आणि रवळनाथ यांना वंदन करून आज आम्ही इथं जमलोय तर आमचे पेडणे सेवा ट्रस्ट याचा जो 3 महिन्याचा जो काही वाटचाल चालली त्याचं आमचा परिवार हे एक मोठं कुटुंब त्यांचं एक म्हणजे देवाणघेवाण करण्यासाठी एक मिलन सभा किंवा स्नेहसंमेलन सभा अशी एक सभा मी म्हणेन. तर आजचं जे आदरणीय व्यासपीठ त्या व्यासपीठावर जी रत्न बसलेली आहेत ज्या पेडण्याच्या विभूती बसलेल्या आहेत त्यांना आणि तसेच आमच्या पेडणे सेवा ट्रस्टचे सर्वेसर्वा प्राशेकर सर आणि तुम्ही सर्व उपस्थित कारण कोणताही कार्यक्रमाचा आत्मा हा उपस्थिती असते म्हणून तुमची उपस्थिती लाख लाख मोलाची आणि माझ्याकडून तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. तर आपण ज्या विषयासाठी जमलोय सध्या आमच्या इथं राजकारण नाही आहे पण कसं असतं पेडणा ही एक परशुराम भूमी आहे कारण पेडणा ही एक कलाकारांची खाण आहे पण दुर्दैवानं असं म्हणावं लागतं की ते कलाकारांचं माहेर घर आहे कारण का इथं कला पेश करण्यासाठी सासूरवाडीला जायचं इथं जागा उपलब्ध नाही. तर सांगायचं म्हणजे काय आता पेडण्याचा मी थोडक्यात कलाकारांचा परिचय करून देतो. आता जे वळपेचे कॉलेज आहे त्याला जे संत सोयरोबा आंबे आहेत ते पेडण्याचे सुपुत्र. आता नाटकाच्या क्षेत्रात गेलो तर इथे ओठाला मृत्यू तसेच तो मी नव्हेच ही नाटकं ज्यानं गाजवली ते नटवर्य नटसम्राट प्रभाकर पणशीकर याच पेडण्यातले भूमिपुत्र आहेत. तसेच उत्कृष्ट तबलापट्टू म्हणून त्यांनी संबंध गोव्यामध्ये ख्याती केली ते भालचंद्र पार्सेकर हे पण या गोव्याचे पेडण्याचे सुपुत्र आहेत. तसेच एक गवळण म्हणजे असती ते गवळणीची एक विशिष्ट पद्धतीनं पेडण्यात गवळण करणारे एक गवळण सम्राट ज्याला मी बाबा म्हणत होतो ते म्हणजे पेडण्याचे सुपुत्र उत्तम कांबळी हे सुद्धा पेडण्यातले सुपुत्र आहेत. तसंच आणखी एक विभूती अशी आहे की जिथं EVM मशीन नाही बॅलेट पेपर नाही फॉर्म भरायचा नाही पण जे मंत्री होऊन गेले कितीतरी साप पकडले लोकांना औषधं दिली असे पेडण्यातले सुपुत्र रामा मंत्री. तर मला असं म्हणावं शेवटी फुलाला सुगंध मातीचा याचसाठी केला होता अट्टहास आणि मातीत मिसळले मोती. तर असं मी का बोलतो तर कारण पार्सेकर सर हे पेडण्याचे सुपुत्र असल्या कारणे त्या फुलाचा त्यांना सुगंध आहे त्या कलेचा वास आहे म्हणून ही एवढी रत्न जमवली. ती रत्न जमवणं काही सोपं नाही. प्रत्येक माणसानं आपल्या आपल्या क्षेत्रात आपल्या परीनं काम केलेलं असेल. काम हे प्रत्येकाला करावंच लागतं कर्म हे माणसाला करावंच लागतं पण त्या कामाची कधीतरी कुणीतरी आठवण करा
त्याचा वाहवा करा, त्याच्यावर एक थाप मारणं हे कोणीही करू शकत नाही. त्यासाठी ती मानसिकता हवी लागते, ती आपली पात्रता असली लागते आणि त्यातली ओळख पटवायला आपल्या बुद्धी हवी लागते. आणि ती मला वाटतं पाचकाला सर्व आहे. म्हणून त्यानं ही रत्न जमवली. त्यांना जो आता आनंद मिळेल तो आनंद कुठल्याही बाजारात किंवा कुठल्याही दुकानात पैशाने मिळणार नाही. तो फक्त यांच्यासारखे मन मिळवून माणसूच करून देऊ शकतात. तर पुढे मी असं सांगू शकतो, कारण उद्या नागपंचमी आहे आणि उद्याचा जो दिवस आहे तो मला वाटतं एक त्रिवेणी संगम आहे. कारण श्रावणी पहिला सोमवार आहे, नागपंचमी आहे आणि जो आमच्या महिला आहेत त्यांचा होळीचा कार्यक्रम असतो. तरी पण उद्याची कामं ठेवून त्या धगाधगीत सुद्धा एवढी जी काय उपस्थिती झाली, खरं म्हणजे आमचे पार्सेकर सर त्या ट्रस्टच्या माध्यमातून सर्व तळागाळापर्यंत पोहोचले हे म्हणायला हरकत नाही. मी शेवटी असं म्हणतो, मला एक छत्रपती शिवाजी महाराजांचा एक शब्द आठवतो. छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे, हे हिंदवी राज्य व्हावं ही श्रींची इच्छा. पण मी त्याच्या उलट म्हणतो, पार्सेकर सर आमदार व्हावेत ही आमची सर्वांची इच्छा. आणि माझे शब्द पुरे करतो. धन्यवाद श्री उल्हासजी देवकर. आता वेळ आहे ती सन्मान मूर्तींचे मनोगत ऐकण्याची. मी आदरपूर्वक आमंत्रित करते श्री दामोदर म्हणजेच भाई शेवडे सर यांचं. मोदी पहिले सत्कार करून नमस्कार. आज पेडणे सेवा ट्रस्ट या ट्रस्टच्या वतीनं या मेळाव्यामध्ये मला सहभागी होण्याची संधी मिळाली याबद्दल प्रथमतः या ट्रस्टचे सर्व किंवा ते उत्तम जे पार्सेकर असतात यांना मी धन्यवाद देतो. 2 महिन्यांपूर्वी पार्सेकर सरांची आणि माझी भेट झाली ती विनोद मेहतरमुळे. आणि असंच बोलता बोलता पूर्ण परिचय काय झाला नाही, पण त्या भेटीत एक जाणवलं की मनापासून काहीतरी प्रत्येक क्षेत्रात करण्याची इच्छा आणि जिद्द बाळगणारी व्यक्ती वाटायला लागली. असं करता करता 2 महिन्याच्या कालावधीत त्यांचं कार्य, आता म्हणजे अल्पावधीत त्यांनी केलेलं कार्य आणि आजचा जनसमुदाय पाहून असं वाटतं की ह्या अल्प कालावधीत पेडणे तालुक्यातील तळागाळातल्या लोकांपर्यंत त्यांचं झालेलं पोचणं किंवा ते पोचलेले आहेत हे सिद्ध होतं. मला एकच म्हणायचं आहे की 1982-85 ह्या काळाचा काही उल्लेख झाला. त्याच काळात आम्ही कार्यरत झालो एका कलेच्या क्षेत्रात, संगीत हा विषय घेऊन. तर त्यावेळीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती त्यामध्ये फार बदल झालेले आहेत. काळानुसार बदल हे अपेक्षितच आहेत, ते व्हायलाच हवेत. पण बदल स्वीकारताना जे काय पारंपरिक आहे किंवा पूर्वापार चालत आलेलं आहे किंवा जे सिद्ध आहे त्याची कास धरून मला पुढे जायचं आहे हे विचार थोडेसे, या विचारातनं जर विचार केला तर हे जे बदल कलेच्या क्षेत्रात आलेले आहेत ते बदल अगदी तळागाळातल्या कलाकारापर्यंत त्या बदलांचा, झालेल्या बदलांचा काय उपयोग त्या कलाकाराला होतोय किंवा समाजाला त्या कलेचा काय उपयोग होतोय. आज गोव्यातील कला अकादमी सारखी संस्था गेली 60-70 वर्ष कार्यरत आहे. आता गोवा कॉलेज ऑफ म्युझिक आहे. त्याशिवाय अशा असंख्य संस्था आहेत जिथे संगीताचं वातावरण निर्माण केलं जात आहे. पण एक नॅशनल लेवलचा कलाकार जर गोव्यात राहून व्हायचं असेल तर काय,
पण आतापर्यंत जे कलाकार झाले गोव्यातले, रामदास कामत घ्या, पंडित जितेंद्र बुवा अभिषेकी घ्या, पंडित अजित कडकडे घ्या, श्रीपादराव नेवरेकर घ्या, मंगेशकर कुटुंबीय घ्या, ही सगळी मंडळी गोवा सोडून ज्यावेळी दुसऱ्या राज्यात गेली, मुंबईला गेली म्हणा किंवा आणखी इतरत्र कुठेतरी, त्यावेळी ते नॅशनल लेवलचे कलाकार होऊ शकले. ही परिस्थिती गोव्यात राहूनच का होऊ शकली नाही आतापर्यंत, हा विचार प्रामुख्यानं पेडणे तालुक्यातील सर्व कलाकारांना घेऊन आणि त्यांचे विचार लक्षात घेऊन हे कार्य या कलेत आणि पुढे होण्याची गरज आहे. आता आपण कुठे पोचलो आहोत. संगीताचं वातावरण, मी MA आहे, मी PhD केलं, मी डॉक्टरेट आहे, अरे मी सगळंच आहे, पण माझ्या कंठातनं एखादा स्वर असा येऊ द्या की समोरची मंडळी आपलं अस्तित्व विसरली पाहिजे त्या स्वरातनं. एखादं वाद्य मी असं वाजवेन की त्या वाद्यातनं प्रत्येकाची हृदय डोलतील, प्रत्येकाला आनंद मिळेल. कारण हे सगळे बदल जर विचार घेतला, शैक्षणिक बदल विचार घेतला, आज प्रत्येक, मग माझ्या घरातनं घ्या, इतरतनं घ्या, ग्रॅज्युएट झाले, डबल ग्रॅज्युएट झाले, सगळ्या डिग्रीज त्याने हासिल केल्या, पण चेहऱ्यावर समाधान दिसत नाहीये कुठे. मग ते विद्यार्थी दशेतल्या मुलाकडे बघा किंवा माझ्यासारख्या वयोवृद्ध झालेल्या, माझ्यापेक्षा वयोवृद्ध आज व्यासपीठावर आहेत तरी पण सिनियर सिटीजनमध्ये मोडलेल्या कलाकाराकडे बघा किंवा इतरत्र बघा, हे समाधान का नाहीये. आज सगळी सुबत्ता आहे असं म्हटलं जातं. सगळी म्हणजे सगळी, शैक्षणिक पासून कलेच्या प्रांतापासून सगळी. आज कोणीही उपाशी नाही किंवा दुपारी जेवल्यानंतर रात्री काय हा प्रश्न नाहीये. मग हे समाधान कुठे हरवलं? जे समाधान माझ्या लहानपणी मी प्रत्येक देवळात जिथे भजनं व्हायची तिथल्या कलाकारांच्या चेहऱ्यावर बघायचो. त्यावेळेचे राजकारणी जे अगदी उच्च पदस्थ आहेत त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा बघायचो. समाजात वावरताना थट्टा मस्करी व्हायची, हास्यविनोद व्हायचे, मोकळं वातावरण बघायला मिळायचं. आज ते वातावरण कुठे गेलं? सुबत्ता आली असं मला नाकारायचं नाही, आलीच आहे, ती काहीही काळाची गरज आहे. मग हे समाधान मिळण्यासाठी ज्या काही आवश्यक बाबी आहेत त्या बाबींचा विचार हे या माध्यमातून लोकांची सेवा करत असताना या बाबींचा सुद्धा विचार व्हावा असं मला वैयक्तिक तरी वाटतं. तर लहानपणापासून या क्षेत्रात आहे, ह्या क्षेत्राने मला भरपूर दिलं, आज मी समाधानी आहे. तर अशा तळागाळातील लोकांना, कलाकारांना, प्रत्येक व्यक्तिमत्वाला या व्यक्तीचा हात मिळावा आणि कुठेतरी त्यांची प्रत्येकाची उदरगत व्हावी असं आजच्या शुभदिनी मला वाटतं. भविष्यात त्यांनी जे विचार आखलेले आहेत, त्यांच्या डोक्यात ज्या कल्पना आहेत, कारण उच्च विभूषित आहेत, उच्च शिक्षित आहेत, त्यामुळे प्रत्येक तळातल्या माणसाबरोबर त्यांचा सहवास झालेला आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांना परिचय आहे आणि पेडणे तालुक्यातील प्रत्येक माणसाला, प्रत्येक माणसाचे विचार आणि आपले विचार ह्या दोघांची सांगड घालून ते पुढील सगळं आपलं कार्य करतील अशी आशा बाळगतो आणि भविष्यात त्यांना उज्ज्वल यश संपादन व्हावं, आम्हा सगळ्या पेडणेवासियांचं त्यांना सहकार्य मिळावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपले मौलिक विचार आम्हाला ऐकायला मिळाले. यानंतर आदरपूर्वक मी आमंत्रित करते श्री सुदनजी बर्वे सर. नमस्कार. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः.
पेडणेची ग्रामदेवी भगवती, रवळनाथ पंचायत आणि सत्पुरुष तसंच महादेवी सरस्वतीला सर्वप्रथम वंदन करतो. व्यासपीठावर उपस्थित पेडणे सेवा ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय श्रीयुत उत्तमजी पारसेकर, त्यांची सगळी टीम, सहकारी, माझ्याबरोबर आज व्यासपीठावर उपस्थित असलेले सत्कार मूर्ती, पत्रकार बंधू भगिनीनो, मी खरं तर कोरगाव या गावामध्ये ज्या शाळेत शिकलो, कमलेश्वर हायस्कूल, तेही देवाच्या नावावरच आहे, तिथल्या ग्रामदेवतेच्या. त्या हायस्कूलमध्येच मी 14 वर्ष अध्यापनाचं काम केलं. त्याच्यानंतर कमलेश्वर उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये 26 वर्ष प्राचार्य म्हणून काम केलं. श्री कमलेश्वर शिक्षण प्रसारक संस्था, जी संस्था ही विद्यालय चालवते, त्या संस्थेवर सचिव म्हणून पूर्वी 19 वर्ष आणि सध्या 1 वर्ष पूर्ण केलं, म्हणजे 20 वर्ष काम केलं. अजूनही मी सचिव म्हणून कार्यरत आहे. मी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक सगळ्या क्षेत्रामध्ये वावरत असतो. आणि असं करत असतानाच एक दिवस आमच्या घरी आदरणीय उत्तमजी पारसेकर पोचले. आमच्या अंगणामध्ये बसलो आणि भरपूर पाऊस बाहेर चालू झाला आणि त्यामुळे त्यांना हलता आलं नाही आणि आम्ही जवळजवळ मला वाटतं 1.5 तास वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारत होतो. श्रीयुत पारसेकरांची तळमळ मी स्वतः पाहिली. पेडण्यामध्ये मला काहीतरी कार्य करायचं आहे, ही ती तळमळ होती. प्रत्येक सुशिक्षित माणसाला वाटलंच पाहिजे की आय हॅव टू कॉन्ट्रीब्यूट समथिंग फॉर द सोसायटी. या समाजासाठी मला काहीतरी योगदान द्यायचं आहे, या समाजाचं उत्थान मला घडवून आणायचं आहे. आणि ती तळमळ मला उत्तमजी पारसेकरांमध्ये दिसली. खरं तर सर, तुम्हाला कदाचित आठवण नसेल, पण संस्थेच्या एका कामासाठी, म्हणजे आम्हाला क्रीडा खात्याने क्रीडांगण बांधण्यासाठी अनुदान मंजूर केलं होतं. 2013-14च्या दरम्यानची गोष्ट आहे. आणि त्याला PWDची मान्यता हवी होती. म्हणून मी ते फाईल घेऊन तुमच्या ऑफिसमध्ये आलो होतो. काहीही ओळख नव्हती आपली आणि कदाचित तुम्हाला त्याची आठवणही नसेल. आणि मला ती फाईल घेऊन जातानाच सांगण्यात आलं होतं काही जणांकडून, तुका बेगीन मंजुरी मिळायची ना, महिनाभर तरी लागतो. पण माझ्या सुदैवाने, कमलेश्वराच्या कृपेने आमच्या पेडण्याचे सुपुत्र तिथे होते आणि त्याने लगेच ती फाईल त्याच दिवशी 24 तासात मंजूर करून माझ्या हातात परत दिली. आणि म्हणून ते काम आम्ही करू शकलो, याचा मला अतिशय आनंद आहे. आणि ते ऋण किंवा ते उपकार सर आम्ही विसरू शकत नाही. पेडण्यातली मंडळी ज्यावेळी ज्या ठिकाणी आम्हाला दिसते, आमचं पेडणेकरांचं एक भाग्य आहे की ही मंडळी नेहमी हात द्यायला पुढे येते, सदैव सहकार्य करते. आणि त्याच्यातले आदरणीय उत्तमजी पारसेकर. आणि म्हणून त्याने जेव्हा माझ्यासमोर प्रस्ताव ठेवला की आम्ही काही जणांचं गौरव करणार आहोत, सत्कार करणार आहोत, त्यांच्यामध्ये आम्ही तुमचाही सत्कार करू इच्छितो, तेव्हा मी ते मान्य केलं. आज मी पेडणे सेवा ट्रस्टला आणि आदरणीय उत्तमजी पारसेकर यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. त्यांच्या भावी ज्या काही इच्छा आणि संकल्पना आहेत त्या पूर्ण व्हाव्या, परमेश्वराचे आशीर्वाद मिळावे. आणि जनता जनार्दनाचे आशीर्वाद अतिशय महत्त्वाचे आहेत, ते तर त्यांना मिळालेच पाहिजेत, ज्याच्यामधून त्यांचे संकल्प सिद्धीला जातील असं मला वाटतं. तेव्हा मी पुनश्च एकदा आदरणीय उत्तमजी पारसेकर आणि पेडणे सेवा ट्रस्ट यांना धन्यवाद देतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद.
धन्यवाद सर. आपण दिलेल्या शुभेच्छा निश्चितच पार्सेकर सरांच्या पुढील वाटचालीसाठी ऊर्जा ठरणारे आहे. यानंतर मी आमंत्रित करते श्री अनिलजी सरमोकादम सर. नमस्कार. आजच्या पेडणे सेवा ट्रस्ट यांच्या वतीनं या ठिकाणी या सत्कार सोहळ्यामध्ये माझे विचार व्यक्त करण्याकरता या ठिकाणी मला आमंत्रित केले गेले, याबद्दल मी हे पेडणे सेवा ट्रस्टचे अध्यक्ष श्री उत्तमजी पार्सेकर याला धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे त्यांची सहकारी टीम, या ठिकाणी व्हॉलंटियर्स आणि व्यासपीठावरील सत्कार मूर्ती, तसेच व्यासपीठाखालील त्यांचे चाहते, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित असलेले इतर चाहते, त्याचप्रमाणे जनसमुदाय बघून मला असं वाटतं की या ठिकाणी हा सत्कार सोहळा पूर्णपणे झालेला आहे. आता माझी ओळख म्हणजे हळर्णा पंचक्रोशी हायस्कूल हळर्णा, या ठिकाणी 36 वर्ष मी सेवा देण्याचं कार्य केलं, शिक्षण सेवा. आणि शिक्षण सेवा करत असताना या ठिकाणी मला माझ्यासमोर 3 वाक्य दिसत आहेत या ठिकाणी पेडणे सेवा ट्रस्टची. ती म्हणजे विश्वास, विकास आणि वचनपूर्ती. या 3 गोष्टी शिक्षकाने स्वतःकडे ठेवल्या पाहिजे. अगोदर विद्यार्थ्यांप्रती विश्वास निर्माण केला पाहिजे आणि विश्वासातून विकास, आणि त्यानंतर वचनपूर्ती म्हणजे विद्यार्थ्यांची यशस्वी त्यांची वाटचाल. या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या वाटतात मला. त्याचप्रमाणे मगापासून मी बघत होतो की या ठिकाणी आणि पुष्कळ गोष्टी आहेत की ज्या उत्तम पार्सेकरनी या ठिकाणी प्रत्यक्षात ह्या 100 दिवसाच्या कालावधीमध्ये केलेल्या आहेत. ती म्हणजे या ठिकाणी ज्ञानाची भेट. आता विद्यार्थ्यांना त्यांनी वह्या वाटप केलेला आहे, गणवेश दिलेला आहे, त्याचप्रमाणे त्यांना स्कूल बॅग्स दिलेल्या आहेत. म्हणजे हा चांगला स्तुत्य असा उपक्रम उच्च विभूषित व्यक्तीने केलेला आहे. आणि खरोखरच मनाचं समाधान वाटतं की उच्च विभूषित व्यक्ती काय करू शकते, तर अगोदर शिक्षणाचा विकास कसा करावा याकडे ते आपली दृष्टी खेचून घेतात. दृष्टी गोष्ट म्हणजे या ठिकाणी दृष्टी विकासाची आणि सेवा जनतेची, हे त्यांचं इथे जे घोषवाक्य मी वाचलं त्याच्यामधून मला सुचलं की खरोखरच यांची दृष्टी ही विकासाची आहे आणि सेवा जनतेची करायची आहे. दृष्टी विकासाची असल्यानंतर सेवा करण्याकरता, आपले हात मजबूत करण्याकरता जनता जनार्दन आपल्याला अवाहितपणे मदत करते. मला वाटतं की या ठिकाणी पेडणे सेवा ट्रस्टतर्फे हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, हा कार्यक्रम खरोखर स्तुत्य असा उपक्रम आहे. आणि यापुढे त्यांना त्यांचे हात बळकट करू आणि जनता जनार्दनानं त्यांची जी इच्छा आहे या ठिकाणी पेडण्यामध्ये आमदार म्हणून या ठिकाणी यायची, ती पूर्ण करू असं मला वाटतं. जास्त मी काही बोलत नाही, कारण बोलणारे पुष्कळ या ठिकाणी लोक आहेत. तर एकच गोष्ट मला सांगावीशी वाटते की नाही ज्ञानेन सदृशम पवित्र मे विद्यते. या पृथ्वीवर जर काय पवित्र असेल तर ते ज्ञान आहे. आणि ह्या ज्ञानासाठी या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थी व्यक्ती असुसलेली आहे. आणि हे ज्ञान देण्याकरता शिक्षकाचा जन्म झालेला आहे. आणि हे ज्ञान देण्याचं पवित्र कार्य मी ज्या माझ्या कालावधीमध्ये केलं ते मला वाटतं फलद्रूप झालेलं आहे असं वाटतं. आज अशा उच्च विभूषित, उच्च शिक्षित व्यक्तींकडून आमचा हा सत्कार म्हणजे खरोखरच एक मानाचा मुद्रा किंवा मानांकित केलेला एक मौल्यवान अशी गोष्ट आहे असं मला वाटतं. तर या ठिकाणी आणि जास्त काही मी बोलत नाही. तुम्ही सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभं राहावं आणि या ठिकाणी त्यांचे हात मजबूत करून त्यांना पुढील 5 वर्षासाठी पेडण्याची सेवा करण्याकरता पाठबळ द्यावं, एवढीच मी तुमच्याशी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपतो. धन्यवाद सर. आपले विचार व सरांच्या कार्याबद्दल केलेले कौतुकास्पद शब्द सरांच्या पुढील कार्यासाठी निश्चितच ऊर्जा देणारे आहेत. यानंतर मी आमंत्रित करते श्रीमान शिवप्रसादजी जोशी सर. नमस्कार. इथली ग्रामदेवता, स्थानदेवता, वास्तुदेवता नमन करतो. पेडणे ट्रस्टचे
अध्यक्ष आदरणीय उत्तम सर पारसेकर, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व सत्कारमूर्ती, मातृशक्ती, पत्रकार बांधव, खरं म्हणजे आजचा जो सत्कार आहे, आजचं जे सन्मान आहे, मला वाटतं पारसेकर सरांचा जर स्वभाव बघितला तर मला वाटतं जे सत्कार मूर्ती आहेत त्यांचं आज या ठिकाणी पूजन आहे. आज समाजात प्रत्येक शेवटच्या घटकापर्यंत जाऊन ज्यांनी ज्यांनी कार्य केलं, पेडण्याच्या लोकांसाठी, पेडण्याच्या समाजासाठी, ते सगळे आज संपूर्ण पेडणे मतदारसंघ पण आपल्या समोर उभे आहेत. आज अशा व्यक्तींचा सत्कार होणं गरजेचं होतं. आजच्या ज्या प्रकारे आज 35 लोकांच्या सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहेत, मला वाटतं पेडण्याच्या इतिहासात आजपर्यंत इतक्या लोकांचे सत्कार कोणीही केले नाहीत. आजची इतिहासातली पहिली घटना जी पेडणे सेवा ट्रस्ट यांच्या वतीनं निस्वार्थ बुद्धीने, कसलाही मनात विचार न करता, कसलाही स्वार्थ नसताना आज सर्वांचा सत्कार होणं आणि तो सन्मान म्हणून त्या सत्कार मूर्तीने स्वीकारावं, याच्यासारखी कौतुकास्पद गोष्ट दुसरी नाहीये. सरांची ओळख आतापर्यंत वक्त्यांनी सादर केलीच, तशीच माझी सरांची ओळख झाली आणि त्यांच्या स्वभावातून मला असं वाटलं की ते धार्मिक वृत्तीचे माणूस आहेत. पेडण्याचे भूमिपुत्र आहेत. त्यांचा जन्म पेडणे तालुक्यातच झाला. पेडण्याबद्दल त्यांना अत्यंत तळमळ आहे. समाजात जो घटक आहे त्या घटकाच्या शेवटच्या पर्यंत व्यक्तीचं काम करण्याची त्यांची इच्छा आहे आणि हे जर कार्य करणार तर त्यांना राजकीय एक चांगलं पद असावं अत्यंत गरजेचं आहे. आजचा जर जनसमुदाय पाहिल तर सराला माझी विनंती आहे की त्यांनी कृपया समाजकार्य करता करता जो असा एक पक्ष आहे, जो पक्ष गोमाता, भूमाता, भारत मातेचं रक्षण करणारा जो पक्ष आहे, जो भारत मातेला वंदन करणारा पक्ष आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आचार विचार संस्काराचं आचरण करणारा जो पक्ष आहे, त्या पक्षाची तुम्ही तिकीट घेऊन या. संपूर्ण पेडणे मतदारसंघ आपल्या पाठीशी निश्चित उभा राहील. आज पेडण्याला खरोखरच आवश्यकता आहे. आजपासून पेडणे आणि पेडण्याच्या इतिहासातलं डिजिटल कार्यालय उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालं. म्हणजे मला सांगा पारसेकरांच्या मनात काय विचार असतील. मला वाटतं त्यांची ब्ल्यूप्रिंट रेडी आहे, फक्त आम्ही साथ देण्याची गरज आहे. मी असं म्हणत नाही की जे काही बाकीचे उमेदवार आहेत ते वाईट आहेत, परंतु त्याच्यातही दुधात जो काय साखरेचा खडा आहे तो आम्हाला शोधून काढायचा आहे. पेडण्यासाठी सोन्याहून पिवळं ज्या प्रकारे होईल ते आम्ही बघावं लागेल. आजपर्यंत स्वतःचा नसीब आजवण्यासाठी आज पेडण्यात येतात, परंतु आज उत्तम पारसेकर सर हे पेडण्यासाठी लढतायत. खऱ्या अर्थानं पेडणे सुजलाम सुफलाम व्हावं, खऱ्या अर्थानं पेडणं एक विकसित प्रदेश व्हावा, खऱ्या अर्थानं पेडणेकरांचा स्वाभिमान पूर्ण गोमंतकात उभा राहावा अशी त्यांची इच्छा आहे. आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आचार विचार संस्कार रुजवावेत हाही त्यांचा विचार आहे. अशा उच्च शिक्षित वेल क्वालिफाईड जो म्हणतात अशा व्यक्तीला आपण विधानसभेत पाठवण्याची अत्यंत गरज आहे. आजपर्यंत पेडण्यात आमचे मित्र विनोद मेहताने सांगितलं की आजपर्यंत पेडण्यात अनेक व्यक्ती येऊन आपापलं नशीब आजमावून गेलेत, अनेकांनी कार्य केलं, परंतु जे कार्य समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे अशी करण्याची आज वेळ आलेली आहे. आम्ही संघात असताना आम्हाला त्या ठिकाणी प्रत्येक वेळा गोष्ट सांगितली जायची की घोडा का थांबला, चपाती का करपली आणि खायचं जे पान असतं ते का कुजलं. त्याचं कारण एकच असतं की जर चपाती परतली नसेल तर ती करपते, घोडा जर थांबवला नसेल
तर तो थांबतो आणि जी खायची पानं असतील ती पानं नाही परतली तर ते पान कुजतं. त्याच्यासाठी प्रत्येक 5 वर्षात उमेदवारी बदलली पाहिजे आणि चांगला व्यक्ती पुढे आणला पाहिजे. आज सर्वांना मी सांगू इच्छितो, पेडण्याची जनता अशी आहे, तुम्ही पेडणेकर आहात, तुम्ही पेडण्याचे सुपुत्र आहात, परंतु गोवाचा स्वतंत्र झाला ती पहिली क्रांती पेडण्याला झाली. पेडण्याला क्रांती झाल्यानंतर 1961 साली गोवा स्वतंत्र झाला. आज जो जनता जनार्दन, महिला वर्ग असेल, पुरुष वर्ग असेल, आज जो इथं आले तो सगळा जनता, ती सगळी जनता केवळ तुमच्या प्रेमासाठी, तुमच्या आपुलकीसाठी या ठिकाणी आलेले आहेत. तुम्ही निश्चित पुढे चला. पेडण्याची जनता तुम्हाला वाटेवर सोडून नाही देणार. आपल्या सर्वांचं सहकार्य, मार्गदर्शन, त्याहीपेक्षा तुम्हा सर्वांचा आशीर्वाद सरांना, पार्सेकर सरांना महत्त्वाचा आहे. इथली देवदेवते आहेत, परंतु सगळी पेडण्याची जनता त्यांच्यासाठी गंभीरपणे उभी राहावीत अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि पुढच्या वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा देतो आणि सर्वांनाही विनंती करतो की त्यांना आपल्या मार्गदर्शनाची, आशीर्वादाची गरज आहे. एक वेळ संधी देऊन बघूया, पेडण्याचा विकास आम्ही घडवून घेऊया. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद सर. आपले मनोगत, आपले विचार येथे बसलेल्या तमाम पेडणेवासियापर्यंत पोहोचलेले आहेत. एका नव्या क्रांतीची सुरुवात नक्कीच होणार आहे. आता आपण आजच्या कार्यक्रमाच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि मुख्य टप्प्याकडे वळत आहोत. पेडणे मतदारसंघातील ज्या निष्ठावंत आणि कर्तृत्ववान सेवाभावी व्यक्तिमत्वांनी आपल्या कार्याने समाजाला नवी दिशा दिली, त्या मान्यवरांचा आता या ठिकाणी सन्मान होणार आहे. कष्टाची पराकाष्ठा, ज्ञानाची उत्तुंग शिखरे आणि समाजसेवेची तळमळ जेव्हा एकच व्यक्तित्वात एकत्र येते तेव्हा निर्माण होते ते उत्तम नेतृत्व. असेच उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजेच पेडण्याचे भूमिपुत्र, निवृत्त प्रधान मुख्य अभियंता आणि पेडणे सेवा ट्रस्टचे अध्यक्ष श्री उत्तमजी प्रभाकर पार्सेकर सर. बंधू आणि भगिनींनो, पार्सेकर सरांचा प्रवास हा अत्यंत प्रेरणादायी आहे. मुंबई विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये सुवर्णपदक मिळवून त्यांनी आपल्या गुणवत्तेचा झेंडा रोवला. गोव्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात तब्बल 4 दशके सेवा बजावत त्यांनी राज्याच्या प्रधान मुख्य अभियंता या सर्वोच्च पदाची धुरा अत्यंत समर्थपणे सांभाळली. निवृत्तीनंतर विश्रांती न घेता पेडण्याचा कायापालट तथा समाजसेवा करण्यासाठी त्यांनी पेडणे सेवा ट्रस्टच्या माध्यमातून स्वतःला वाहून घेतले आहे. शेतकऱ्यांचे पाठीराखे, मातृभाषेचे व शिक्षण संस्कृतीचे रक्षक असे बहुआयामी व्यक्तिमत्व, उच्च शिक्षित आणि शिस्तबद्ध प्रशासक श्रीमान उत्तमजी पार्सेकर सर. मी सरांना विनंती करते की त्यांनी मान्यवरांचा आता येथे विशेष सत्कार करावा. या ठिकाणी सर्वात प्रथम सन्मान होतो माननीय श्री संजयजी प्रभुदेसाई सर. त्या देशभक्ती आणि समर्पित समाजसेवेचे एक प्रतीक. गोवा प्रदेश स्वातंत्र्यासाठी चळवळीत ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, खंदे समाजसेवक आणि आम्हा सर्वांचे मार्गदर्शक व्यक्तिमत्वाचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे. स्वातंत्र्य सैनिक माननीय संजयजी प्रभुदेसाई
यांच्या त्यागपूर्ण जीवन कार्याला आणि राष्ट्रसेवेला आमचा मनपूर्वक सविनय सलाम. यानंतर सन्मान होतो श्रीमान पंढरीजी आरोडकर सर. आपण विविध क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानाचा आणि घडवलेल्या क्रांतीचा आम्हाला सार्थ आपल्या अविरत कष्टामुळे, जिद्दीमुळे आणि ध्येयनिष्ठेमुळे आज समाजात एक सकारात्मक बदल घडलाय आणि त्या बदलाचं खरोखरच आपण शिल्पकार ठरला आहात. आपल्या या अलौकिक कार्याचा, अद्वितीय योगदानाचा गौरव करण्यासाठी आणि मनापासून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पेडणे सेवा ट्रस्टच्या वतीनं हा विशेष गुणगौरव सत्कार सोहळा आयोजित केलाय. धन्यवाद महोदय. आपले कार्य आणि नेतृत्व असेच सदैव आम्हा सर्वांना प्रेरणा देत राहू. पर्यावरण आणि निसर्गाशी असलेले त्यांचे नाते अत्यंत जिव्हाळ्याचे आहे. परिसरात सर्पमित्र म्हणून त्यांची एक आगळी वेगळी ओळख आहे. खरोखरच सरांचा सन्मान करताना खूप अभिमान वाटतो. यानंतर सन्मान होतोय माननीय श्री दामोदरजी उर्फ आम्हा सगळ्यांचे लाडके भाई शेवडे सर. संगीत परंपरेचा गौरवशाली सन्मान. संगीत हा माझा विषय. संगीताचं माझं आयुष्य मी खर्च केलं. या संगीताची आवड मला खरी म्हणजे घरातूनच मिळाली. वडील कमलाकर शेवडे हे पेटी वाजवायचे, नाटकांना संगीत द्यायचे, कीर्तन वाजवायचे आणि लहानपणी हे सगळं बघत आलो वातावरण आणि ते वातावरण बघता बघता कधी ह्या विषयात आवड निर्माण. अनेक दिग्गज संगीताचार्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शास्त्रीय संगीताचे सखोल शिक्षण घेतले. संगीतात काही होण्यासारखं नाही. आपल्या अफाट ज्ञानाच्या आधारे त्यांनी आजवर हजारो नवोदित गायकांना घडवून संगीताची समृद्ध परंपरा अत्यंत समर्थपणे सुपूर्द केली आहे. या सगळ्यांकडे दररोज शिक्षण चालू असायचं. असा काळ 5-6 वर्षांचा गेला आणि मग गोव्यात आल्यानंतर आता म्हटलं सांगीतिक वातावरण आपल्याला बदलायला. जे अभंग आम्ही पारंपरिक म्हणतो तेच अभंग चांगल्या सुरात, चांगल्या तालात आणि साहित्याचा अभ्यास करून त्या शब्दांचा अर्थ जर आपण अभंगाचा लक्षात घेतला तर आपली नाळ विठ्ठलापर्यंत जुळू शकते. हा विषय लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात केली. त्यावेळी पेडण्यात आमच्या क्लासिकलचे ख्याल वगैरे जे आपण म्हणतो ते प्रकरण काहीही पेडणे तालुक्यात नव्हतं. तेच विद्यार्थी आज सगळीकडे म्युझिक टीचर म्हणून हायस्कूलमध्ये वगैरे सुद्धा दिसत आहेत. ही चांगली आनंदाची गोष्ट आहे. या कलाकारांना, आम्हा सगळ्या कलाकारांना हे प्रोत्साहित करणारी आहे. नवीन होतकरू संगीतातली माणसं किंवा वेगवेगळ्या कलेतली माणसं बसलेली आहेत. यानंतर सन्मान प्रेरणादायी श्रीमान नानाजी आसोलकर सर. संगीत साधनेची अखंड ज्योत आणि प्रेरणादायी असे व्यक्तिमत्व श्रीमान नानाजी आसोलकर. तिथं आमच्या घरी वडिलांकडे पहिलं शिकलो. मग जोईकर मनोहर जोईकर मास्तर म्हणून ते इथे शिकवायला ठेवले होते. मग त्यांच्याकडे आम्ही शिकलो लहान असताना. त्याच्यानंतर दामोदर भाई शेवडे यांच्याकडे मी जवळजवळ 14-15 वर्ष संगीत शिकलो. शास्त्रीय संगीताचा अभ्यास, नाट्य संगीताचा अभ्यास, नाटकं कशी वाजवायची, संगीत कसं शिकवायचं असे विविध अंग मी त्यांच्याकडे शिकलो. त्या गुरुंनी मला भरपूर ज्ञान दिलं. सुरेल स्वरांची आणि संस्कृतीची अविरत सेवा करणाऱ्या या महान संगीत साधकाला आमचा मनपूर्वक सविनय प्रणाम. त्यांच्या भावी संगीत प्रवासाला आणि दीर्घ आयुष्याला अनंत हार्दिक शुभेच्छा. यानंतर सन्मान होतोय श्रीमान पांडुरंग राऊळ सर. संघर्षातून फुललेली संगीत साधना आणि निष्ठेचा हा सन्मान आहे. पांडुरंग जयराम राऊळ. तुम्ही पेडणे गोवा. तुम्ही काय करता? मी निवृत्त संगीत शिक्षक.
गेली 33 वर्ष मी कला अकादमीची संगीत सेवा केलेली आहे, संगीत शिक्षक म्हणून पेडणे कला केंद्र येथे आणि विद्यार्थी तयार झालेले आहेत. आणि इथून पुढे तुमचा काय विचार आहे, पुढे काय करायचं? सरांच्या प्रदीर्घ प्रेरणादायी संगीत प्रवासाचा आणि बहुमूल्य योगदानाचा गौरव म्हणून आज त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होत आहे. सरांच्या दीर्घ आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. जोरदार टाळ्यांचा गर्जना करून आपण या ठिकाणी त्यांचं कौतुक करायचं आहे. यानंतर सन्मान होतोय श्रीमान अनिलजी सरमोकादम सर. 45 वर्षाची ऋषितुल्य ज्ञान साधना आणि समर्पित समाजसेवा. नमस्कार. त्या ठिकाणी म्हणजे सरमोकादम गेली 36 वर्ष भारत पंचवर्ष हायस्कूलमध्ये विद्यादानाचं काम करीत होतो. आम्हाला शिकवण्याला प्राथमिक अडचणी पुष्कळ आल्या. एकतर आमच्याकडे इमारत होत असतं, तसं आम्हाला यायला फिरणं होतं. जवळजवळ 7-8 फिरायला केली आणि शेवटी या ठिकाणी एक जागा हे करून प्राप्त करून तिथे इमारत बांधली गेली मॅनेजमेंटतर्फे. अशा प्रकारे आमचा 100 ज्ञानदानाची अखंड ज्योत तेवट ठेवणाऱ्या अशा या ऋषितुल्य ध्येयनिष्ठ शिक्षकाला आमचा मनपूर्वक सविनय प्रणाम आणि पुढील निरोगी दीर्घ आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. यानंतर सन्मान होतोय श्रीमान शिवप्रसादजी उर्फ बाबू ज्योतिषी जोशी सरांचं. निष्ठा, त्याग आणि समाजसेवेचा प्रखर ध्यास असलेलं हे व्यक्तिमत्व. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सेना, त्यानंतर आमचे लोकप्रिय नेते मल्हारभाई पर्रिकर यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्यामुळे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि पक्षाच्या अनेक पदं सांभाळली. अशा उत्तुंग कर्तृत्ववान, समाज धुरंधर आणि समर्पित व्यक्तिमत्वाचा सत्कार करण्याची संधी मिळणे हा खरोखरच आमच्यासाठी परमभाग्याचा आणि अनंत अभिमानाचा क्षण आहे. सरांना मनोवतपूर्वक मानाचा मुद्रा. यानंतर सन्मान होतोय आदरणीय प्राचार्य सुदनजी बर्वे सर. ज्ञानोपासना, राष्ट्रनिष्ठा आणि समर्पित समाजसेवेचा विविध प्रखर क्षेत्रात दिलेल्या दीपस्तंभ. उल्लेखनीय योगदानाचा आणि घडवलेल्या क्रांतीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आपल्या अविरत कष्टामुळे, जिद्दीमुळे आणि ध्येयनिष्ठेमुळे आज समाजात एक सकारात्मक बदल घडला आहे आणि त्या बदलाचं खरोखरच आपण शिल्पकार ठरला आहात. आपल्या या अलौकिक कार्याचा, अद्वितीय योगदानाचा गौरव करण्यासाठी आणि मनापासून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पेडणे सेवा ट्रस्टच्या वतीनं हा विशेष गुणगौरव सत्कार सोहळा आयोजित केला आहे. धन्यवाद महोदय. अशा ऋषितुल्य, ध्येयनिष्ठ आणि असेच उत्तुंग सदैव व्यक्तिमत्वाचा प्रेरणा सत्कार देत राहा. हा खरोखरच आम्हा सर्वांसाठी अभिमानाचा आहे. त्यानंतर सन्मान होतोय श्री P.A. सूर्यवंशी सर. विद्यादान, अद्भुत जादुई कला आणि निष्काम समाजसेवेचा इन्फॉर्मेशन आणि टुरिझममध्ये चित्रकार म्हणून काम केले. रिटायरमेंट नंतर मी लोकविश्वास प्रतिष्ठान नावाची एक शाळा विद्यालय जे अपंग मुलांसाठी काम करतात. मूकबधिर आहे तिथं, अंध मुलं आहे आणि मेंटली रिटायर्ड मुलं. त्या मुलाला आम्ही स्पेशल विद्यार्थी होते, त्यांच्याकरता मी गेली 45 वर्ष काम करतो. आणि याच्यापुढे मी चित्रकलेमध्ये आणि विद्यार्थ्यांच्या करता सरांच्या ज्ञानदान, कला साधना आणि निष्काम समाजकार्यास मनपूर्वक मानाचा मुद्रा. यानंतर सन्मान होतोय श्री आत्मारामजी गावडे सर. आपण विविध क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानाचा आणि घडवलेल्या क्रांतीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आपल्या अविरत कष्टामुळे, जिद्दीमुळे आणि ध्येयनिष्ठेमुळे आज समाजात एक सकारात्मक बदल घडला आहे आणि त्या बदलाचं खरोखरच आपण शिल्पकार ठरला आहात. आपल्या या अलौकिक कार्याचा, अद्वितीय योगदानाचा गौरव करण्यासाठी आणि मनापासून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पेडणे सेवा ट्रस्टच्या वतीनं हा विशेष गुणगौरव सत्कार सोहळा आयोजित. सरांच्या उत्तुंग आणि अतुलनीय योगदानाबद्दल आम्हा सर्वांचा मनपूर्वक सलाम. यानंतर सन्मान होतोय श्री आपा तेली सर.
कर्तृत्वाचा वटवृक्ष आणि योगदानाचा आणि विज्ञाचा घडवलेल्या अभिमान क्रांतीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आपल्या अविरत कष्टामुळे, जिद्दीमुळे आणि ध्येयनिष्ठेमुळे आज समाजात एक सकारात्मक बदल घडलाय आणि त्या बदलाचं खरोखरच आपण शिल्पकार ठरला आहात. आपल्या या अलौकिक कार्याचा, अद्वितीय योगदानाचा गौरव करण्यासाठी आणि मनापासून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पेडणे सेवा ट्रस्टच्या वतीनं हा विशेष गुणगौरव सत्कार सोहळा आयोजित केला आहे. धन्यवाद महोदय. आपले कार्य आणि नेतृत्व असे सदैव आम्हा सर्वांना प्रेरणा देत राहू. सरांच्या प्रदीर्घ राष्ट्रसेवेला, त्यागाला आणि उत्तुंग कर्तृत्वाला मनःपूर्वक सलाम. यानंतर सन्मान होतोय श्री केशवजी उर्फ आबा पणशीकर सर. ज्ञान, संगीत आणि योग साधनेचा दिव्य त्रिवेणी संगम म्हणजेच पणशीकर सर. आणि योगासाठी साधारणपणे 98-99 मध्ये आम्ही पेडण्यामध्ये एक सगळ्यांना चांगलं आरोग्य प्राप्त व्हावं, त्याच्यामध्ये साधारण पेडण्यातील नाही म्हटलं तरी 50 लोक त्या ठिकाणी दररोज यायचे. त्यानंतर बरेच वर्ग त्या ठिकाणी झाले, वर्ग शिक्षक तयार झाले. हळूहळू सरांच्या या उत्तुंग साधनेला आणि सेवाभावाला शतशः प्रणाम. यानंतर सन्मान होतोय श्री गुरुदास सावळ सर. पत्रकारितेतील व्यासंगी मार्गदर्शक आणि पेडणेचे सुपुत्र म्हणजे श्रीमान गुरुदासजी सावळ. सुरुवात झाली की त्यांनी जवळपास पत्र लागलं. पहिली माझी काही पत्र आठवड्याचे पत्र आपल्याला नाही, त्यांना वडगाव शिकताना त्यांचे काय माहिती वगैरे. पण त्यांनी झालं असे की आता जी सवय लागेल पत्र बरोबरची समस्या मांडण्याची, त्याला पण आता एक पत्राचं एक अनुभव कसं आणि ती पत्र असतात म्हणजे कामाची पत्र समस्या असतात ते द्यायचे वगैरे. तर सगळ्या समस्या त्यांनी लगभग खूप मोठ्या प्रमाणात सोसायटी दिली. त्याला मला ती आवड झाली. गोमंतकीय वृत्तसृष्टीतील त्यांच्या या उत्तुंग योगदानाला आणि विचार वैभवाला मनपूर्वक सलाम. यानंतर सन्मान होतोय श्री कृष्णाजी गावडे सर. एक आदर्श शिक्षक आणि निष्ठावान कार्यकर्ता. माझं नाव कृष्णा शंभर गावडे, गावडेवाडा कोरगाव, पेडणे तालुका. माझा जन्म 26 ऑक्टोबर 1954 मध्ये झाला. सध्या माझं वय 71 वर्ष. मी माझं शिक्षण BA शेतकऱ्यांनी झालं. 1974 मध्ये मी शिक्षक पेशा. अशा या आदर्श शिक्षकाचा, त्यांच्या समाजकार्याचा, ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचा सन्मान करताना खरोखरच आम्हाला खूप अभिमान वाटतोय. यानंतर आम्ही सन्मान करतोय श्री राजारामजी मावळणकर सर. विद्या महर्षी राजाराम मावळणकर सर कर्तृत्वाचा गौरवपूर्ण त्यांना सलाम. गोवा कॉलेज ऑफ आर्ट पहिला विद्यार्थी मी. त्यानंतर मी नोकरीला गेलो नाही, इथेच राहिलो. त्यामुळे माझ्या मुलांना मी शिक्षण दिलं, पण ते इथे काही असल्यामुळे जमीन असल्यामुळे इथे राहत. मोठा मुलगा डॉक्टर झाला, वेटरनरी, थोडी दिवस काम केलं, आता तो बांद्याला राहतो आणि हेच काम करतो. दुसरा मुलगा फिशरीज केला, चांगला मुलगा गौरव त्याने एक कोर्स केला होता. आणि पेडणेची मान अभिमानाने उंचवणाऱ्या मावळणकर सरांच्या प्रदीर्घ शैक्षणिक तपश्चर्येला आमचे कोटी कोटी प्रणाम. यानंतर सन्मान होतोय श्रीमान सुदीपजी कोरगावकर सर. मी सुदीप देशमुख कोरगावकर, माझी सरपंच कोरगाव. 1977-78 साली कोरगाव पंचायतीमध्ये वॉर्ड नंबर 5 मध्ये मी निवडून आलो. पहिल्यांदा निवडून आल्यानंतर माझ्या गळ्यात सरपंच पदाची माळ पडली आणि जवळजवळ 15 वर्षे मी सरपंच म्हणून राहिलो. त्यानंतर 2012 ते 18 सालमध्ये परत पंचायत सदस्य म्हणून. जनतेच्या सुखदुःखात सावलीसारखे ठामपणे पाठीशी उभे राहणारे, सामाजिक बांधिलकीचे भान जपणारे, लोकांच्या मनात आदराचे स्थान निर्माण करणारे एक उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा लौकिक आहे. यानंतर सन्मान होतोय श्री प्रेमनाथजी धारगळकर सर.
सर्वात प्रथम पहिल्यांदा आमच्या घरी या निवासस्थानी आपण भेट दिली, प्रयास आणि माझे मित्र त्यांचं मी या माझं नाव प्रेमनाथ धारगळकर. मी एक गरीब कुटुंबातला माणूस. माझं कॅरियर जवळजवळ मातीत खेळण्याचं म्हणजे कबड्डी खेळ. आम्ही असे एकदम तगडे होतो आणि मी स्वतः त्या निमित्ताने गोव्याचं प्रतिनिधित्व केलंय. सूर आणि सामर्थ्याचा संगम साधणारे प्रेमनाथजी धारगळकर हे केवळ पेडणे महालाचाच नव्हे तर संपूर्ण गोमंतकीय भूमीचा अनमोल अभिमान आहे. यानंतर सन्मान होतोय श्री कृष्णाजी शेटकर सर. 3 पिढ्यांची गणेश मूर्ती कलेची समृद्ध परंपरा जपणारं हे व्यक्तिमत्व. आम्ही रात्री कुंभार आहोत त्याचा आम्हाला अभिमान. आणि हा जो आता आम्ही तुम्ही बघताय की गणपतीचं जे काम चालू आहे सगळं गणपती निमित्त आहे, त्याच्या व्यतिरिक्त आमचं बारमाही काम चालू असतं. मटकी बनवणं, जी मातीची काय भांडी वगैरे बनवणं. अहोरात्र श्रम फुलवून पूर्वजांकडून लाभलेली ही कला जपणारे कृष्णा शेटकर हे केवळ एक कुशल मूर्तिकार नसून 3 पिढ्यांचा सांस्कृतिक व कलात्मक वारसा खऱ्या अर्थाने समृद्ध करणारे एक सच्चे कला साधक आहेत. यानंतर सन्मान होतोय श्रीमान सदानंद सावळदेसाई सर. क्रीडांगण गाजवणारे एक उत्तुंग व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख आहे. एक असिस्टंट डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स म्हणून रिटायर झालेला आहे. गोवा क्रीडा खात्यातर्फे असिस्टंट डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स म्हणून रिटायर झालेला आहे. त्या अगोदर मी तालुका क्रीडा संघटक तसेच तालुका सहाय्यक क्रीडाधिकारी म्हणून काम केलेलं आहे गोव्यामध्ये. आणि रिटायर होताना जानेवारी 25 मी रिटायर झालो. सरांच्या भावी क्रीडा प्रवासाला आणि सामाजिक कार्याला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. यानंतर सन्मान होतोय श्री रावजी सकाराम जाधव सर. ज्ञानदानाच्या 4 दशकांची समर्पित तपश्चर्या करणारे सर. आणि भटवाडी बरोबर तसंच देवसूत या शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून काम केले. सुमारे 39 वर्ष अविरत 9 वाड्यात आमच्या गावामध्ये 9 शाळा आहेत. त्याच्यापैकी 4 शाळांमध्ये मी अविरत असं काम केलेलं आहे. या 9 शाळांपैकी जाधव सरांच्या 4 दशकांच्या प्रदीर्घ निष्कलंक आणि समर्पित शैक्षणिक सेवेला मनपूर्वक सलाम. यानंतर सन्मान होतोय श्रीमान मनोहरजी पेडणेकर सर. समाज सेवेचा ध्यास जपणारे लोकाभिमुख व्यक्तिमत्व. मी राजकारणामध्ये सक्रिय म्हणतात ना, तो 1984 पर्यंत मी सक्रिय आहे. त्याच्यापर्यंत राजकारणाचं मी केलं. राजकारण म्हणजे काय, आम्ही महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे इथला जो स्थानिक पक्ष आहे त्याच्या मी फाउंडर. लोकांमध्ये सहज मिसळणे, सर्वसामान्यांच्या सुखदुःखात धावून जाणे आणि प्रत्येकाशी जिव्हाळ्याचे संबंध जपणे या गुणामुळे त्यांनी समाजात आपली एक वेगळी आणि आदरयुक्त ओळख निर्माण केली आहे. रिक्षाच्या चाकांसोबत समाजसेवेचा रथ अविरत हाकणाऱ्या अशा प्रेमळ, मनमिळावू आणि लोककल्याणकारी व्यक्तिमत्वाला हा मानाचा सलाम. यानंतर सन्मान होतोय श्री महेशजी गोडकर सर. संस्कृती, निष्ठा आणि समाजसेवेचा संगम म्हणजेच गोडकर सर. महेश वासुदेव गोडकर. मी ITI इन्स्ट्रक्टर इलेक्ट्रिकल ट्रेडमध्ये शिकवतो गेली 25 वर्षे. त्याचप्रमाणे श्री संत पद्मनाभ संचालित जो पेडणे तालुका आहे त्या पेडणे तालुक्यामध्ये आध्यात्मिक जे कार्य आहे, जी हिंदू संस्कृती जी आहे, हिंदू संस्कृती सर्व घरापर्यंत पोहोचवली अशा अनुषंगाने मी हे कार्य जे आहे ते कार्य संस्कृतीच्या संवर्धनासाठी आणि समाजसेवेसाठी सुरू असलेल्या त्यांच्या भावी वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा. यानंतर सन्मान होतो श्रीमान सुरेशजी तारी सर. 45 वर्षाच्या निस्सीम आणि निष्काम सेवा व्रताचा हा महामेरू श्रीमान. आमचं प्लॅन काय, आम्ही आता गावात काहीतरी पुढे ह्या झालं आणि त्यांच्या मदतीसाठी काहीतरी करायचं.
लहान गावातील मुलाला घेऊन ते काही आड पाहिजे वाळू काढण्याचा कसं आहे वडी होती माझी वडिलांची परंपरेत गंधव आमचं होत आलं वडिलांनी तेच काम केलं होळीचं मी पण तेच काम करत आलो माझ्याकडे जाता मानवतेची सेवा हीच ईश्वर सेवा मानणाऱ्या अशा महान सेवावृत्तीचा हा सन्मान होतो. अशा निस्वार्थ सेवकांच्या पाठीवर कौतुकांची थाप देऊन त्यांचा सन्मान करणे हेच या ट्रस्टचे भूषण आहे. यानंतर सन्मान होतोय उज्ज्वला वरकजी. परंपरा, अथांग कष्ट आणि स्वाभिमानाचे प्रेरणादायी पर्व म्हणजेच उज्ज्वला वरक. जोरदार टाळ्या व्हायला हव्यात कारण तुमच्या जोरदार टाळ्या मी आईच्या घरी कौतुकाची थाप दिल्यावर बोकड घातले. इकडे दिल्यावर मला त्याला 14 वर्ष झाली तिथून बोकड घातले. आईच्या घरी 15 वर्ष झाल्यापासून बोकड घातले. पहिल्यापासून आवडत बोकडांची आणि कसं त्या टायमात आपला नवरा नाही आता 5 वर्ष झाली नवरा गेल्यावर त्या टायमात आपला मिळकतदार कोण नाही कमवता कोण नाही ह्याच्यातच मी व्यवसाय करते आणि पोरांची पोटामध्ये आपल्या संस्कृतीचा सार्थ अभिमान कष्टाची अखंड पराकाष्ठा आणि संकटाच्या छाताडावर पाय रोवून उभे राहण्याची जिद्द यांचा अनोखा आदर्श घालून देणाऱ्या उज्ज्वला वरक यांचे हे संघर्षमय आणि दैदिप्यमान जीवन आपल्या सर्वांसाठी अत्यंत प्रेरणादायी आणि अभिमानास्पद आहे. यानंतर सन्मान होतोय शारदा पेडणेकरची. स्वाभिमानाचा अहंकार आणि समाजसेवेचा ऋषितुल्य वारसा म्हणजेच शारदाजी पेडणेकर. आपल्या पारंपरिक व्यवसायाची निष्ठापूर्वक धुरा सांभाळतानाच त्यांनी जनसेवेचे व्रत अंगीकारले. कोणाच्याही हाकेला धावून जाणे, दुःखाच्या प्रसंगी आधाराचा सावली बनणे आणि गरजवंताच्या आयुष्यात आशेचा किरण पसरवणे हीच त्यांच्या व्यक्तिमत्वाची खरी ओळख आहे. त्यांच्या या सेवाभावी वृत्तीमुळे अनेक घरामध्ये आज समाधानाचा दिवा जळत आहे. यानंतर सन्मान होतो श्री सुरेंद्रजी सावंत सर. मी नरेंद्र महाराजांचा 1994-95 शिष्य बनलो. एक मला चमत्कार तिकडे घडून आला त्यामुळे मी त्यांना येत जातो. आजपर्यंत स्वामींचं कार्य भारतभर परत बाहेर सुद्धा खूप प्रमाणात चालू आहे. म्हणजे आता सध्या आमच्या स्वामींचा प्रोग्राम ब्लडी परत गोवेश्वर मंदिर या मानवतेचा ध्यास घेऊन निस्वार्थ भावनेने सरांनी केलेले कार्य आपल्या सर्वांसाठीच एका प्रखर दीपस्तंभासारखे आणि प्रेरणादायी आहे. तपस्वी वृत्तीने चाललेल्या त्यांच्या अखंड समाज सेवेच्या प्रवासाला आमचा मनपूर्वक मानाचा मुजरा. यानंतर सन्मान होतोय श्रीमान सुधीरजी धावसकर सर. आधुनिक सेंद्रिय शेतीची कास धरणारे एक प्रयोगशील शेतकरी. गेली 12 वर्ष मी हा माझा गांडूळ खताचा प्रोजेक्ट चालू केलेला. तर मीडिया मागे पळतात त्याच्यापेक्षा जर ऑर्गेनिक किडापासून खत तयार करून जर आम्ही शेती पिकवली तर ती आपल्या त्याच्यात शेती पण वयाची मर्यादा ओलांडून कर्तृत्वाची उत्तुंग भरारी घेण्याची अफाट क्षमता सुधीरजी यांच्या ठायी आहे. कृषी क्षेत्रातील विविध उपक्रम सातत्याने राबवत आपल्या अखंड कष्टामधून ते शेतीच्या समृद्धीसाठी त्यांचे योगदान हे बहुमोल आहे. यानंतर सन्मान होतोय सुभेदार श्री रुपेशजी भाईटकर सर. मातृभूमीच्या रक्षणाला समर्पित एक शौर्य गाथा आणि घडवलेल्या क्रांतीचा आम्हाला सार्थ अभिमान. आपल्या अविरत कष्टामुळे जिद्दीमुळे आणि निष्ठेमुळे आज समाजात एक सकारात्मक बदल घडलाय आणि त्या बदलाचं खरोखरच आपण शिल्पकार ठरला आहे. आपल्या या अलौकिक कार्याचा अद्वितीय योगदानाचा गौरव करण्यासाठी आणि मनापासून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पेडणे सेवा ट्रस्टच्या वतीनं हा विशेष गुणगौरव सत्कार सोहळा आयोजित केला आहे. धन्यवाद महोदय. आपले कार्य आणि नेतृत्व असेच सदैव आम्हा सर्वांना प्रेरणा देत राहू. सरांच्या असीम त्यागाला आणि देशसेवेला कृतज्ञतापूर्वक दिलेली ही मानाची सलामी आहे. यानंतर सन्मान होतोय श्री
दिलीपजी परब सर, भक्तीचा अनमोल वारसा आणि पारंपरिक भजनाचे एक निष्ठावंत उपासक. मी संगीत क्षेत्रात शिकायला लागलो. 2 वर्ष तिकडे काय मग तिथून आवाज चांगला होता म्हणून पणजीला गेलो. पणजीवर 6 वर्षे शिकलो महेश कुमार शिस्कंनी. परब सरांसारख्या मातीशी आणि भक्तीशी एकनिष्ठ असणाऱ्या व्यक्तिमत्वांच्या अमूल्य सेवेमुळे आज हसापूर ओझरीची सांस्कृतिक ओळख आणि पारंपरिक भजनाचा सुराभिषेक आजही तितक्याच वैभवाने जिवंत आहे. यानंतर सन्मान होतोय श्रीमान नवसोजी परब सर. खाकीतील ऋषितुल्य व्यक्तिमत्व आणि संगीताचा एक अखंड स्वरयज्ञ. मोठ्या 19 वर्षा भरती झालो. भरती झाल्यानंतर परीक्षेला सुद्धा खूप आवड आहे. पण परीक्षेक लागून मी योगपान नाही लागले. त्याच्यानंतर आम्ही तेव्हा सुद्धा अनुभव झाले. काणकोण स्कूल झाल्यानंतर त्याच्यानंतर जेव्हा वास्तू झालो त्याच्यानंतर 15 वर्ष वास्तू तर भजनाचे कार्यक्रम जास्त केले. हा सोहळा केवळ परब सरांच्या 35 वर्षाच्या प्रदीर्घ सेवा पर्वाचा सन्मान नसून ओझरी गावच्या पावन संगीत परंपरेचा आणि भक्ती संस्कृतीचा सुवर्ण गौरव आहे. यानंतर सन्मान होतोय श्रीमान सोमाजी तांडेर सर. लाडली लक्ष्मी योजनेचे संकल्प आणि निष्ठेचा आम्हाला सार्थ अभिमान. आपल्या अविरत कष्टामुळे, जिद्दीमुळे आणि ध्येयनिष्ठेमुळे आज समाजात एक सकारात्मक बदल घडलाय आणि त्या बदलाचं खरोखरच आपण शिल्पकार ठरला. आपल्या या अलौकिक कार्याचा, अद्वितीय योगदानाचा गौरव करण्यासाठी आणि मनापासून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पेडणे सेवा ट्रस्टच्या वतीनं हा विशेष गुणगौरव सत्कार सोहळा आयोजित केला आहे. धन्यवाद महोदय. आपले कार्य आणि नेतृत्व असे सदैव आम्हा सर्वांना प्रेरणा देत राहू. एका साध्या विचारातून हजारो भगिनींच्या आयुष्याला आधार देणारी योजना साकारणारे, पक्षाच्या सुरुवातीच्या प्रवासाचे साक्षीदार आणि लाडली लक्ष्मी योजनेमागील मुख्य प्रेरणास्थान असणाऱ्या सोमा तांडेलजी यांचा या ट्रस्टच्या वतीने यथोचित सत्कार होणे ही संपूर्ण पेडणे तालुक्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि सन्मानाची बाब आहे. जोरदार टाळ्या सरांसाठी व्हायला हव्या. यानंतर सन्मान होतोय श्रीमान वसंतजी कोरगावकर सर. संस्काराची पेरणी आणि ज्ञानाचा ध्यास ज्यांना आहे असे हे शिक्षण महर्षी वसंतजी कोरगावकर. कोरगावच्या पावनभूमीतील ज्ञानयोगी वसंत कोरगावकर यांनी तब्बल 35 वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडात अक्षरांच्या मशाली पेटवत अखंड ज्ञान यज्ञ तेवत ठेवला आहे. आपल्या वात्सल्याने आणि ज्ञानाच्या अथांग अमृताने त्यांनी कित्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्याला त्यांचे भवितव्य सुवर्णमयी केले आहे. त्यांच्या या उत्तुंग अतुलनीय कर्तृत्वाला खरोखरच तोड नाही. मान्यवरांना शुभेच्छा. पर्चेकर सरांचे आभार. आजच्या या दिमाखदार सोहळ्यात एका बाजूला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे, तर दुसऱ्या बाजूला समाजाच्या प्रगतीसाठी स्वार्थ बाजूला ठेवून कार्य करणाऱ्या आदरणीय व्यक्तिमत्वांच्या कर्तृत्वाचा गौरव सोहळा संपन्न झाला आहे. सेवेचा सन्मान आणि समाज हिताला नवी दिशा देणारा हा आगळा वेगळा सोहळा आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीने खऱ्या अर्थाने सुवर्णमयी झाला आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सेवेचा हात पोचवण्याचा ध्यास घेतलेले आणि या संपूर्ण उपक्रमाचे मार्गदर्शक पेडणे सेवा ट्रस्टचे अध्यक्ष श्रीमान उत्तमजी पारसेकर सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपले अध्यक्षीय मनोगत या ठिकाणी व्यक्त करावे.
देवी भगवती कोळवी सातेरी अवळनाथ आणि सगळे देव ते पेडणे महालान आहा तांकां माझें वंदन नमन. हांगा जमिल्ले पेडणेकार माचयेर आशिल्ले सत्कार मुर्ती, समोर आशिल्ले पत्रकार भाव आनी भाव भयणांनो, आज जो पेडणे सेवा ट्रस्ट ची वाटचाल ही केवळ 100 दिवसाची आसा आणि ह्या वाटचालेन तुमचो सगळ्यांचो लाभ आणि साथ आणि तुमचे मार्गदर्शन लाभले म्हणून आमकां हो असो कार्यक्रम घडवून हाडटना खूब आनंद जालो आणि समोर आशिल्लो हो जनसमुदाय हे दर्शीत करता की जे कार्य आमच्या ट्रस्टा तर्फे आमी केले ते तुमचे पर्यंत पावले. आमच्या ट्रस्टाची सुरवात आसा डिजिटल ओपनिंग ऑफिसांचे करपाची एक आमची जस्ट प्रयत्न आशिल्लो की फुडले पेडणेचे चित्र कशें आसतलें. हांगा जे सत्कार मुर्ती आसा तांणी वेगवेगळ्या विशयाचेर म्हाका थोड्यो सूचना केल्यो, म्हाज्या ट्रस्टाक थोड्यो सूचना केल्यो, ते एक एक घेवन मुखार वचपाचो प्रयत्न हांव करतां. सर्वप्रथम शेतकी मळाचेर जे कार्य आमच्या ट्रस्टान चालू केले, म्हाका दिसता ती गेले 2-3 दशक कोणी प्रयत्न सुद्दां करूंक नाशिल्लो की शेतकऱ्यांक एक मदतीचो हात दिवपाचो आणि आमी तो प्रयत्न केलो. तेंच्या पर्यंत नांगरणी आसूं, बियाणां आसूं किंवा तें खत आसूं पावोवपाचो आनी दुसऱ्यांक आमी एक तरेचे तांकां जागे केले की तुमी हें काम करूंक जाय आनी त्या खातीर शेतकरी वर्गाक सगळ्यांक ताजो फायदो जालो. हो आनंद आमकां आमच्या ट्रस्टाच्या माध्यमांतल्यान जाला. फुडल्या शेतकरी मळार खुबश्यो गजाली आमकां करपाच्यो आसा. तातूंत आधुनीक पद्दतीचे शेतकी उपाय, तंत्रज्ञानाचो उपयोग हे खूब गरजेचे आसा. तातूंत मागीर त्यो मेकॅनिकल ट्रान्सप्लांटेशन आसतलें, ड्रोनाची फवारणी आसतली, पण त्याच बरोबर तांकां योग्य जो प्रायज आसा तो मेळपाची गरज आसा आनी खंयची शेती खंयच्या मातयेन लागवड करपाची आसा हाच्या शिक्षणाची गरज आसा. आनी आमचो तो ट्रस्ट तांकां तो हात दितलो फुडें वचपाचो फुडल्या वाटचालीक. शिक्षणाच्या मळार हांव समजता आज जो हांव तुमच्या मुखार उबो आसा तो फक्त शिक्षणा खातीर आसा. तें जर शिक्षण नाशिल्लें तर मुकादम सरान म्हटलां की ज्ञानाची भेट हें ब्रहवाक्य थंय बरयल्लें आसा आनी शिक्षण हे प्रत्येक प्रगतीचो पाया आसा आनी तो पाया भक्कम करपाचो आमचे पेडणे सेवा ट्रस्टाचो प्रयत्न आसा. मुख्य मुद्दो जो
हांगा भेसाडटा पेडण्या तो आसा बेरोजगारीचो. ते भुरगे शिकल्या तांकां ते जॉब ना. आमचो हो प्रयत्न आसतलो की भुरग्यां खातीर वेगवेगळे तरेची ट्रेनिंग, तो 10वेचो आसूं, 12वेचो आसूं, डिग्री केल्लो आसूं, तांकां फुडें ट्रेन अप करून तांचे कौशल्य वाडोवन एक वेगळ्या पद्दतीन तांकां मुखार हाडपाचें आनी एश्युअर्ड जॉब तांकां खंय तरी दिवपाचें. आनी त्या खातीर खुबशे भुरगे आमच्या बरोबर जॉयन जाल्ले आसा. येणाऱ्या काळाक तुमकां दिसतलें की आमी फक्त उलयना, आमी तें करूनय दी. बायलांच्या मळार जालें जाल्यार खुबशीं बायलां हांगा आसा आनी हो प्रतिसाद आसा आमच्या केल्ले सेवेचो की आमी जे तेंचे कडेन कितें उलयलें वेगवेगळ्या कोपरा बैठकींत आनी हातून तातूंत हांवें भर दिलो की तुमचो जो ग्रूप आसा, 300 वयर तुमचे ग्रूप आसा, त्या ग्रुपाचें काम फक्त कॉपरेचे पयशे वांटपाचे आनी ताजेर इंट्रस्ट घेवपाचो आसूंक जायना. तर तो फक्त चवथी पुरती नेवऱ्यो वर चकले वर कितें करपाचें आसूंक जायना. तो ताच्या पलीकडे आसूंक जाय. तुमकां स्वताक स्वावलंबी करपा सारको कितें तरी बिझनेस तुमी करूंक जाय आनी ताका लागणारी ट्रेनिंग आनी ताका लागणारो भांडवल आनी थोडो पार्ट आमच्या पेडणे सेवा ट्रस्टा मुखार बी दवरतले तांकां आनी फुडें व्हरपाची चालना दितले. 4-5 ग्रूप आमी अशे तांचे कडेन डिस्कशन करून ते फायनल स्टेजीरूय आसा आनी तांकां फुडें व्हरपाचो आमचो प्रयत्न हो आसतलो. तांकां स्वताक तो डिफरन्स तांकां मालूम म्हणजे तांकां दिसता की हो कितें तरी वेगळें करपाचें हातून दृश्टीकोनाच्यान आयिल्लो आसा आनी ताजी साथ ताणें आमकां दिल्ली आसा हांगा आपली उपस्थिती दाखोवन. भायर लायिल्लीं स्टॉलां हो एक आमचो प्रयत्न आशिल्लो की आमची जी भगिनी आसा तांच्या खातीर कितें तरी एक उपक्रम असो दिवचो जेणे करून तांणी कितें तरी वेगळें करून हांगा लोकांक ताचें दाखोवन दिवचें की तुमी मुखार तुमचो मुखार आनी तुमचो फुडार हो तितकोच उज्वल आसा ह्या पेडणे उदरगती बरोबर आनी आमच्या पेडणे सेवा ट्रस्टा बरोबर. काही शेवडेन खंत व्यक्त केली की तशेंच संगीत हांव सदांच म्हणटा की पेडणे ही कलाकाराची खाण आसा. तातूंत संगीतकार आसूं, मुर्तीकार आसूं, लोकोत्सव आसूं, वेगवेगळी संस्कृती जतून करून दवरलेलो हो महाल आसा. पण ताका तें लागणारे साधन सुविधा जी आसा ती खूब गरजेची आसा. हांगा जें एक कला केंद्र जाय हांव पळयता की तिनूय जेन्ना हांव तांच्या घरा कडेन गेलो ताणें आपल्या घराच्या भायर एक हॉल तयार केला. तसो नाना आसोलकरांनो आपल्या घरानूच तो शिकयता. पांडुरंग गुरुजी तर म्हणजे वेगवेगळ्या जाग्यार वचून शिकयता. तांकां एक मंच तयार करून दिवपाची गरज आसा आनी ताचो फुडाकार पेडणे सेवा ट्रस्ट घेतलो. आनी जेन्ना जेन्ना तांकां दिसता की आमचे कार्यक्रम पेडण्या भायर जावचे तो मदतीचो हात तुमकां नक्कीच आमी दितले इतकें हांव ह्या मंचार सांगूंक सोदतां. आयच्या ह्या कार्यक्रमाचो मुख्य हेतू आशिल्लो जो पेडणेकार जाणी आपलें पूर्ण जिवन ह्या पेडण्या खातीर घातलें, ताची सेवा केली, गोंयची आसूं भारताची आसूं सगळ्याची. ताका एक कितें तरी एक रेकॉग्नायझेशन म्हणजे तांकां एक सन्मान करून तांचो सत्कार करून तांकां ह्या प्लॅटफॉर्माचेर हाडपाचें आनी तुमच्या मुखार दवरपाचें की आमच्या पेडण्यान अशे कितके तरी लोक आसा जे सत्कारा योग्य आसा आनी फक्त आमी 35 जाणांचो सत्कार हांगा केल्लो आसा. तातूंत अंतीम संस्कार म्हणटा आमी की लास्ट जर्नीक जे करतात तातूंतले लोक आसा.
तातूंत धनगर समाजातली आमची एक भयण आसा की अजून पर्यंत स्वबळाचे 250 बोकडां जी चरयता तांकां पाळटा आनी आपले उदरनिर्वाह करून फुडें सरता. एक प्रेरणा आसा सगळ्या लोकांक की जर आपूण जिद्द दवरी जाल्यार फुडें वचपाक सगळ्यो वाटो आपोआप मोकळ्यो जाता. पेडणेच्या लोकांनी गेली दशकां पेडणेचो विकास पळयला आसतलो. आतां ते पळयता कितें घडटा तें. तर हो टायम आसा फुडें पळोवपाचो आनी पेडणेकारांनी ठरोवंक जाय की आपली उदरगत कशी जातली. ज्याश्यो गजाली म्हाका दिसता व्यक्त्यांनी सांगिल्ल्यो आसा, पण म्हाका दिसता की वाणीक विराम दिवच्या पयलीं हांव तुमचें देव बरें म्हणटा, कारण तुमी वेळान वेळ काडून फाल्यां नागपूर तुमच्या सणाची तुमकां हुनहुनीत परबी दिता आनी वेळान वेळ काडून तुमी ह्या प्रोग्रामाक आयली त्या खातीर देव बरें. धन्यवाद सर. आपल्या अनमोल विचारांसाठी खरोखरच मनापासून आभार. आजचा हा भव्य दिव्य सोहळा ज्यांच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहकार्याने उत्साहात पार पडला त्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे आमचे कर्तव्य आहे. ट्रस्टचे प्रतिनिधी कार्यकर्ते श्री विनोदजी मेथर यांना मी आभार प्रदर्शनासाठी आमंत्रित करते व पुढील सूत्रे त्यांना सुपूर्द करून मी आपली रजा घेते. धन्यवाद.